घरामध्ये सुखसमृद्धीसाठी गुढी उभारली जाते. नवीन चैतन्य, प्रसन्नता आणि यश भरभराट घेऊन येणारी अशी ही गुढी ज्योतिषशास्त्रानुसार नक्की कोणत्या रंगाची साडी नेसवावी आणि कोणत्या रंगाची नाही, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 2026 या नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या जल्लोषात झाली, पण हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची खरी सुरुवात तर गुढीपाडवा याच सणापासून होते. म्हणूनच ज्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, तो सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. धार्मिक मान्यतेनुसार बघा, ज्याला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, या दिवशी हिंदूंचं नववर्ष सुरू होतं. हा हिंदूंचा नववर्ष सण 19 मार्चला गुढीपाडवा या दिवशी साजरा होतो. म्हणूनच बघा, गुढीला यंदा कोणत्या रंगाच्या साड्या नेसवाव्यात हे देखील बघणं तितकं महत्त्वाचं आहे. अनेक जण पहिल्यांदाच गुढी उभारतात. मग पहिल्यांदा गुढी उभारताय तर वैदिक पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर हा सण साजरा करायचा आहे. त्याचमुळे चैत्र प्रतिपदा ही तिथी 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:55 सुरू होत आहे. ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 तारखेला सकाळी 4:50 समाप्त होत आहे. तर मग गुढी कधी उभारायची आहे, तर उदय तिथीनुसार गुढीपाडवा 19 मार्चलाच आपल्याला साजरा करायचा आहे. त्यामुळेच अंगणात जी गुढी आपण उभारतो ती विजयाचं प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार अंगणात जी गुढी उभारतो त्याला अनेक प्रकारच्या गोष्टींनी सजवलं जातं. कडुनिंबाच्या पाल्याचं विशेष महत्त्व आहे, गाठींचं विशेष महत्त्व आहे, जो लावणार आहे कळश किंवा वरती जो गडू लावणार आहोत, अशा प्रत्येक वस्तूला एक विशेष असं महत्त्व आहे. म्हणूनच साडी देखील कोणत्या रंगाची नेसवली पाहिजे याला तितकंच महत्त्व आहे. कारण रेशमी भरजरी जर साडी असेल तर तितकीच छान समृद्धी भरभराट आपल्या घरी वर्षभर येणार आहे, असं त्यामागचं प्रतीक आहे. म्हणून अनेक जण बघा, नवीनच साडी आणतात गुढीसाठी, नवीन खण आणतात ब्लाऊज पीस गुढीसाठी. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा रीती असतात, त्याप्रमाणे आपण गुढी उभारली पाहिजे. पहिल्यांदा गुढी उभारताय तर शक्यतो करून नवीन साडी खण वगैरे आणला पाहिजे. साडीचा प्रकार लक्षात घ्या. शक्यतो जरीचा काठ असलेली रेशमी साडी किंवा खण वापरला पाहिजे. यामुळे गुढीला एक पारंपरिक आणि भव्य रूप येते. गुढी अधिक सुंदर दिसते. चैतन्य एक वेगळंच त्या गुढीमधून आपल्या घरामध्ये निर्माण होते. म्हणूनच बघा, जरीच्या काठाला आणि रेशमी वस्त्राला पूर्वीपासूनच खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर अनेक ज्योतिर्विद सांगतात की गुढीसाठी साधारणपणे प्रसन्न रंगाची निवड केली पाहिजे. त्यासाठी गडद पिवळा, केशरी हे रंग मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतीक आहेत. तुम्ही गुढीला या रंगाची साडी जरूर नेसवू शकता. गडद पिवळा, केशरी किंवा आंबा कलर, फिक्कट पिवळा अशा प्रकारचा जो कलर आहे त्याला सोनेरी काठ असलेली अशी रेशमी तुम्ही जरूर साडी नेसवू शकता. त्याचबरोबर लाल रंग, लाल हा विजय आणि शक्तीचे प्रतीक म्हणून वापरला जातो. ज्यांना एखाद्या गोष्टीमध्ये विजय प्राप्त करायचा आहे त्यांनी यंदा गुढीला लाल रंगाची साडी जरूर नेसवली पाहिजे. हिरवा रंग बघा, बघता क्षणी मनाला प्रसन्नता वाटते, शांत वाटतं. निसर्ग आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून अनेक घरांमध्ये हिरव्या रंगाची साडी ही विशेष करून नेसवली जाते. विशेषतः काठपदराचीच साडी नेसवली जाते, हे लक्षात घ्या. तर धार्मिक मान्यतेनुसार गुढीला कधीही एका विशेष रंगाची साडी नेसवली जात नाही आणि तो रंग आहे काळा. कारण काळा रंग मंगल कार्यात अशुभ मानला जातो. मग गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवायची, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. मनाला प्रसन्न असं वातावरण वाटणारी जी साडी आहे ती म्हणजे लाल, पिवळा, हिरवा, केशरी, त्याचबरोबर असा फिक्कट असा आकाशी कलर देखील खूप छान वाटतो. पिंक कलर, राणी कलर या रंगामध्ये देखील खूप छान वाटतात साड्या. उगीचच हा रंग आहे पण काठ काळ्या रंगाचा आहे, पदर काळ्या रंगाचा आहे, तर साडी चालेल का, तर नाही. अशा प्रकारच्या साड्या जरूर तुम्ही वर्ज करा आणि छान अशी दिसणारी सोनेरी रंगातली जरी काठाची, जरी नाही मिळाली तरी सोनेरी काठाची अशी साडी जरूर गुढीसाठी तुम्ही नेसवताना ही काळजी घ्यायची आहे. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये
आपल्याला जे सांगितलं जातं की नववर्ष सुरू होत आहे, तर नवीन वर्षात ज्या रंगापासून आपण सुरुवात करू, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात देखील अनेक चांगल्या रंगांची छटा निर्माण होते. उत्साह, आनंद, आरोग्य, चैतन्य, सुख, समृद्धी, भरभराट, यश, कीर्ती ही आपल्याला सगळ्यांना मिळो. यंदाच्या गुढीपाडव्याला स्वामींच्या चरणी मी हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच स्वामींचरणी समर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा. सोबत आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्कीच शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. आणि हो, जाता जाता चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या आपण उपाय पाहणार आहोत, टिप्स पाहणार आहोत, ज्या गुढीपाडव्याला आपल्याला करता येतील. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.